खालीलपैकी महाप्राण वर्ण आपल्याला ओळखायचा आहे मित्रांनो. तर महाप्राण वर्ण कोणता आहे? तर प हा मित्रांनो महाप्राण वर्ण आहे पहा. चक्र या शब्दामधील च चा उच्चार खालील प्रकारे कसा होतो? तर मित्रांनो कसा होतो? तर दंत तालव्य होतो पहा. ऑप्शन क्रमांक 1 दंत तालव्य. यश अधिक धन बरोबर यशोधन. तर पुढील संधीचा प्रकार ओळखा पहा. तर मित्रांनो पुढील संधीचा काय होईल पहा. सजातीय स्वर संधी पहा. लक्षात ठेवा सजातीय. भाववाचक नाव असलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे पहा. भाववाचक नाम. तर मित्रांनो कोणता आहे पहा. प्रामाणिकपणा हे काय या ठिकाणी भाववाचक नाव आहे पहा. वाडा या शब्दाचं सामान्य रूप काय होईल? तर वाडा या शब्दाचं मित्रांनो सामान्य रूप होईल पहा. ऑप्शन क्रमांक 2 वाड्या. लक्षात ठेवा वाड्या याचं काय आहे पहा बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट आहे पहा. जळू या शब्दाचं अनेकवचनी शब्द कोणता होईल? तर जळू या शब्दाचं मित्रांनो काय होईल? जळवा होईल. लक्षात ठेवायचं आहे जळवा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो. ससे या शब्दाचा मूळ शब्दाचं लिंग कोणतं आहे पहा. ससे शब्दाच्या मूळ रूपाचं लिंग कोणतं आहे? तर पुल्लिंगी. ऑप्शन क्रमांक 1 याचं काय आहे पहा बरोबर उत्तर आहे पुल्लिंगी. ओढा नदीला मिळतो या वाक्यामध्ये कारक अर्थ ओळखायचा आहे मित्रांनो. तर कर्म. ऑप्शन क्रमांक 2 कर्म याचं काय आहे पहा बरोबर उत्तर आहे काय? कर्म. स्वतः या सर्वनामाची आपल्याला जात ओळखायची मित्रांनो. तर काय आहे पहा आत्मवाचक हे लक्षात ठेवायचं आपल्याला. ऑप्शन क्रमांक 3 आत्मवाचक. उभयता या विशेषणाचा प्रकार सांगायचा आहे पहा. उभयता. तर मित्रांनो हे काय आहे? ऑप्शन क्रमांक 4 साकल्यवाचक हे लक्षात ठेवायचं आहे साकल्यवाचक. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो. पुरात सापडलेले लोक देवाची करुणा भागत होते. पुरात सापडलेले लोक देवाची करुणा भागत होते. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 हे काय अपूर्ण भूतकाळ आहे पहा. लक्षात ठेवा अपूर्ण भूतकाळ. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो. व्यापार करावा तर त्यानेच या वाक्यामध्ये क्रियापद रूप कोणत्या प्रकारामध्ये येतं? तर मित्रांनो हे कोणत्या प्रकारामध्ये येतं? तर विद्यार्थी. लक्षात ठेवायचं आपल्याला. ज्या ठिकाणी वा वी वी येतं बघा त्या ठिकाणी येतं विद्यार्थी. तो फार हळू बोलतो या वाक्यामध्ये क्रियाविशेषण आपल्याला ओळखायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 मित्रांनो हळू हेच बरोबर उत्तर आहे पहा. परीक्षेपूर्वी तयारी झाली पाहिजे. अधोरेखित शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखायचा आहे पहा. तर मित्रांनो हे काय आहे? ऑप्शन क्रमांक 4 कालवाचक आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे कालवाचक. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो. शिवाजी म्हणून एक राजा होऊन गेला वाक्यामध्ये उभयनवी अव्ययाचा प्रकार ओळखा. तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर हे स्वरूप बोधक आहे पहा. आपल्याला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराज एक राजे होते. तरी पण सांगितलंय त्यावेळेस काय असतं मित्रांनो हे स्वरूप बोधक असते. म्हणजे 1 रुपया म्हणजे 1 रुपया म्हणजे 100 पैसे. 100 पैसे हे सुद्धा काय आहे मित्रांनो स्वरूप बोधकच आहे पहा. चला पुढचा प्रश्न आहे पहा. शिक्षकांनी विद्यार्थ्यास शिकवावे वाक्यामध्ये कोणता प्रयोग आलेला आहे? तर यामध्ये मित्रांनो सकर्मक भावे प्रयोग आलेला आहे पहा. ऑप्शन क्रमांक 3 सकर्मक भावे प्रयोग. अनियमित या शब्दाचा समास आपल्याला ओळखायचा आहे मित्रांनो. अनियमित या शब्दाचा समास कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 बहुव्रीही समास आहे पहा. कोणता आहे? बहुव्रीही समास. विठ्ठल तेथे वारकरी शिवाजी तेथे धारकरी या वाक्याचा अलंकार आपल्याला ओळखायचा आहे. तर मित्रांनो यामध्ये यमक अलंकार आलेला आहे बघा. कोणता? यमक अलंकार. अब्ज या शब्दाचा प्रकार ओळखायला लावला मित्रांनो. तर तत्सम शब्द आहे. ऑप्शन क्रमांक 1 तत्सम. नेक्स्ट आहे पहा. भाषेमध्ये जे मूळ शब्द असतात त्या शब्दांना टिंब म्हणतात. तर मित्रांनो त्यांना सिद्ध शब्द असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 1 सिद्ध. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो. अशुद्ध शब्द ओळखायचा आहे पहा या ठिकाणी आपल्याला. अशुद्ध शब्द. तर संगीत. ऑप्शन क्रमांक 1 संगीत मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट आहे पहा. गाथन असते. गाथन असते मित्रांनो काजूची. काजूची काय असते मित्रांनो? गाथन असते पहा. वाघाची डरकळी तशी मोराचा काय असतो? तर मित्रांनो मोराचा असतो काव असतो पहा नाही का? क्याव करत नाही का? तसं तर म्याव म्हणतो. पण काही काही ठिकाणी क्याव. बघा आता तुम्ही. देवापुढे सतत तेवत असणारा दिवा याला काय म्हणतात? तर मित्रांनो देवापुढे सतत तेवत असणारा दिवा याला नंददीप म्हणतात पहा. ऑप्शन क्रमांक 3 नंददीप. महाराष्ट्र कवी या नावाने कोणाला ओळखतात? चला सांगा पटकन. महाराष्ट्र कवी म्हणून यशवंत दिनकर पेंढारकर यांना म्हणतात पहा. यशवंत दिनकर पेंढारकर. खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये काळाराम मंदिर आहे? मित्रांनो कोणत्या शहरामध्ये काळाराम मंदिर आहे असं या ठिकाणी विचारलंय. चला खूप महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर याचं योग्य उत्तर आहे पहा नाशिक. ऑप्शन क्रमांक 2 नाशिक आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. कोणत्या शहराला भारताची आर्थिक राजधानी म्हणतात मित्रांनो? कोणत्या शहराला भारताची आर्थिक राजधानी म्हणतात? तर आर्थिक राजधानी मुंबई पहा आपली. कोणती आहे? मुंबई.
नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतामधील ग्रँड ओल्ड मॅन म्हणून कोणाला ओळखलं जातं? भारतातील ग्रँड ओल्ड मॅन म्हणून टिंबटिंब यांना ओळखलं जातं. तर मित्रांनो, दादाभाई नौरोजी, ऑप्शन क्रमांक 1 दादाभाई नौरोजी यांना. टिंबटिंबच्या सल्ल्यावरून 1835 मध्ये इंग्रजी शिक्षणाचा कायदा केला. तर मित्रांनो, कोणत्या सल्ल्यावरून 1835 मध्ये इंग्रजी शिक्षणाचा कायदा केला होता? तर ऑप्शन क्रमांक 2 थॉमस मॅकलेच्या सल्ल्यावरून. अशोक चक्रामध्ये किती आरे असतात? मित्रांनो, अशोक चक्रामध्ये 24 आरे असतात पहा, 24 आरे असतात. खालीलपैकी कोणत्या संघाने IPL 2026 जिंकलेली आहे? तर मित्रांनो, कोणत्या संघाने जिंकली? तर RCB. RCBने ही जिंकली आहे. की खरोसा लेणी महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर मित्रांनो, ही लातूरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ऑप्शन क्रमांक 4 लातूरमध्ये. 5 जून हा दिवस साजरा केला जातो. कोणता दिन म्हणून साजरा केला जातो मित्रांनो? तर हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचा साठा सर्वात जास्त मिळतो? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, कोल्हापूर आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर. महाराष्ट्र राज्याचे मुख्य न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा कोणत्या ठिकाणी आहे? तर ही मुंबईमध्ये आपल्याला पाहावयास मिळते पहा. महाराष्ट्राच्या कोणत्या भागाला पूर्वी बेरार म्हणून ओळखले जात होते? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, विदर्भ. ऑप्शन क्रमांक 2 विदर्भ आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम समितीचे जिल्हा अध्यक्ष म्हणून कोण काम पाहतं? तर मित्रांनो, कोण काम पाहतं? तर ऑप्शन क्रमांक 1 जिल्हा अधिकारी काम पाहतात पहा. पंचायत समितीचे प्रशासकीय प्रमुख कोण असतो? तर मित्रांनो, पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? तर गट विकास अधिकारी असतो पहा. ऑप्शन क्रमांक 3 गट विकास अधिकारी. भारतामधील स्थानिक प्रशासनाचे जनक असलेल्या व्हाईसरायचं नाव आपल्याला विचारलंय. तर मित्रांनो, काय नाव आहे? तर ऑप्शन्स क्रमांक 3 लॉर्ड रिपन आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हिंदू संस्कृती ही टिंबटिंब संस्कृती होती. तर हिंदू संस्कृती ही कोणती संस्कृती होती मित्रांनो? तर ऑप्शन क्रमांक 2 नागरी संस्कृती होती पहा. लक्षात ठेवायचं आहे, नागरी संस्कृती होती. नेक्स्ट पहा, सतीची चाल बंद करणारा भारतातील पहिला ब्रिटिश गव्हर्नर कोण आहे? तर लॉर्ड विल्यम बेंटिक. ऑप्शन क्रमांक 4 लॉर्ड विल्यम बेंटिक. मुंबई हे बेट ब्रिटिशांनी कोणाकडून अनुदान मिळालेलं होतं? तर हे कोणाकडून अनुदान मिळालं होतं? लक्षात ठेवा मित्रांनो, तर पोर्तुगीज आपलं याचं बरोबर उत्तर होईल पहा, पोर्तुगीज. विशाळगड हा जो काही किल्ला आहे मित्रांनो, हा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, विशाळगड हा किल्ला कोल्हापूरमध्ये आपल्याला पाहावयास मिळतो. भारतामधील प्रसिद्ध रॉक गार्डन हे कोणत्या शहरात आहे? तर प्रसिद्ध रॉक गार्डन मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 चंदीगडमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. 1873 साली पुण्यामध्ये सत्यशोधक समाजाची जी काही स्थापना आहे, ही कोणी केली होती? एकदम सोपा प्रश्न आहे. तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी केली होती पहा. बांदीपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं? तर कर्नाटकमध्ये आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. महाराष्ट्र राज्याचं भौगोलिक महाराष्ट्र राज्याचं एकूण क्षेत्रफळ किती आहे? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, 3,07,713 चौरस किलोमीटर आहे पहा. महाराष्ट्राची साहित्यामधील कथासंग्रह जेव्हा मी जात चोरली या कथासंग्रहाचे लेखक कोण आहेत? तर मित्रांनो, याचे लेखक कोण आहेत? तर लक्षात ठेवा, याचे लेखक आहेत बाबूराव बागुल. ऑप्शन क्रमांक 2 बाबूराव बागुल. कोणत्या रक्तगटाचे व्यक्ती सर्व रक्तगटाचं रक्त चालतं मित्रांनो? तर मित्रांनो, लक्षात ठेवायचं योग्य उत्तर काय होईल? AB. लक्षात ठेवायचं पहा, AB याचं काय आहे पहा, बरोबर उत्तर आहे पहा.